रेट लॉ एक्सप्लेन कर दो. आधी त्याची डेफिनेशन बघू आणि मग त्याच्यानंतर एक्सप्लेन करतो काय नेमकं आहे ते. डेफिनेशन अशी आहे, rate law ची डेफिनेशन an experimentally determined equation which expresses the rate of reaction in terms of molar concentrations of reactants. म्हणजे काय इम्पॉर्टंट काय आहे याच्यामधलं? इम्पॉर्टंट आहे एक्सपेरिमेंटली डिटर्मिन्ड. ओके, म्हणजे आपल्याला जर इक्वेशन दिसत असेल, समजा आपण असं म्हणलं की ए गिव्स बी अशी रिॲक्शन दिसते, तर आपल्याला 11th मध्ये इक्विलिब्रियम मध्ये काय सांगितलेलं होतं? रेट ऑफ दिस रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, हे सांगितलेलं होतं. याला आपण रेट लॉ म्हणायचं का? तर याला रेट लॉ नाही म्हणायचं. ओके, रेट लॉ कशाला म्हणणार आपण? तर समजा असं असलं की रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए स्क्वेअर आहे, समजा रिॲक्शन सेम आहे, पण असं असू शकतं की एच्या कॉन्सन्ट्रेशनला चा स्क्वेअर याला रेट ऑफ रिॲक्शन जास्त बरोबर रिलेट करता येते, किंवा आपण म्हणूयात रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेगळंच कुठलं तरी आहे, सी नावाचं कोणतरी आहे, जो इंटरमिजिएट असेल त्याचा क्यूब आहे आणि त्याच्याप्रमाणे जात आहे समजा, याच्याप्रमाणे काहीतरी आपल्याला इक्वेशन मिळू शकतं. म्हणजे आपल्याला एक्सपेरिमेंटली डिटर्माइन करत असताना हे बघायला पाहिजे की आपल्या रिॲक्टंट बरोबर नेमकं काय रिलेशन आहे रेट ऑफ रिॲक्शनचं, आणि त्या इक्वेशनला आपल्याला म्हणायचंय रेट लॉ. म्हणजे आता समजा आपण असं कन्सिडर करू, एक रिॲक्शन आहे, बॅलन्स रिॲक्शन करतो कन्सिडर, ए ए प्लस बी बी गिव्स सी सी प्लस डी डी. नॉर्मल रिॲक्शन आहे. आता आपण 11th स्टँडर्डला काय शिकलो होतो? 11th स्टँडर्डला आपण असं म्हणलं होतं की रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए कॉन्सन्ट्रेशन रेस टू ए इंटू बी कॉन्सन्ट्रेशन रेस टू बी. रिव्हर्स रिॲक्शनचं काय म्हणत होतं मी? याला म्हणतो रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन. त्याच्यानंतर रेट ऑफ रिव्हर्स रिॲक्शन बद्दल काय बोललो होतो आपण? दॅट इज इक्वल टू सी रेस टू सी इंटू डी रेस टू डी. बरोबर. याच्यामुळे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ज्या वेळेला आपण घेतो त्यावेळेला या दोघांचा रेशो करतो, आणि म्हणजे रिव्हर्स रिॲक्शन डिवायडेड बाय फॉरवर्ड रिॲक्शन, आणि त्याच्यामुळे आपल्याला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट के काय मिळतो? सी रेस टू सी इंटू डी रेस टू डी डिवायडेड बाय ए रेस टू ए इंटू बी रेस टू बी. हे आपलं 11th स्टँडर्डचं नॉलेज आहे. आता याच्यामध्ये आपण चेंजेस काय करणार आहेत? हे एक्सपेरिमेंटली डिटर्माइन नाहीये, थिअरी झाली सगळी, की आपण इक्विलिब्रियम कुठं गेल्यानंतर अचीव होणार आहे ते आपण प्रेडिक्ट करतोय या इक्वेशन्स मधनं. आता याच्यासाठी आपण हे जे एबीसीडी यूज केलेलं होतं, स्मॉल एबीसीडी, हे सगळे इथले कोइफिशियंट्स यूज केलेले होते. आता मी असं कन्सिडर करतो, रिॲक्शन मी सेम ठेवतो, फक्त केमिकल कायनेटिक्स आपल्याला काय सांगतं ते बघूया. केमिकल कायनेटिक्स आपल्याला म्हणतं आपल्याकडे रिॲक्शन अशी आहे, ए ए प्लस बी बी गिव्स सी सी प्लस डी डी
Then what is rate law? Rate law is an equation which is determined after experiments. म्हणजे आता या रिॲक्शन साठीचं कदाचित इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढण्यासाठी आपण जे काही यूज करतोय हे स्मॉल ए स्मॉल बी तेच खरोखर मॅच होत असतील. तर काही वेळेला असं होऊ शकतं की काही रिॲक्शन साठी मॅच नाही होत आहेत. मग या त्याच्यासाठी आपण काय म्हणणार तर रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ रिॲक्टन्सशी आपल्याला कम्पेअर करायचंय. म्हणजे ए मल्टिप्लाइड बाय बी हे कॉन्सन्ट्रेशन्स तर असणारच आहे. बट रेज टू स्मॉल ए स्मॉल बीच असलं पाहिजे असं काही नाहीये. त्याच्याऐवजी मी दुसरी कुठली तरी टर्म घेऊ शकतो जी एक्सपेरिमेंटली अचीव्ड असेल. ओके, म्हणजे आपण याला काय म्हणणार रेट इज इक्वल टू केलं की प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट टाकला के इंटू ए रेज टू एक्स इंटू बी रेज टू वाय. असं होऊ शकतं की एक्स इज इक्वल टू ए वाय इज इक्वल टू बी हे होऊ शकतं, पण होईलच याची गॅरंटी नाही. ते आपल्याला एक्सपेरिमेंटली अचीव करून बघितलं पाहिजे नेमकं एक्स इज इक्वल टू ए आहे का आणि वाय इज इक्वल टू बी आहे का. स्मॉल ए स्मॉल बी बद्दल बोलतोय मी, आहे का हे आपल्याला चेक केलं पाहिजे. आणि मग ते चेक केल्यानंतर जर ते मॅच होत असतील तर मग आपण त्या व्हॅल्यूज डायरेक्टली यूज करू शकतो, पण दरवेळेला ते मॅच होईल याची गॅरंटी नसते. ओके, याच्यानंतर आता हा जो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आपल्याला मिळालाय दॅट प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज रेट कॉन्स्टंट or other term used is velocity constant. Or one more term, specific rate of reaction. काही वेळेला स्पेसिफिक रेट कॉन्स्टंट असंही म्हणतात. आता रेट वेलोसिटी स्पेसिफिक रेट किंवा स्पेसिफिक रेट कॉन्स्टंट काही म्हणलेलं चालणार. मग आता ऍट गिवन टेम्परेचर, म्हणजे जर टेम्परेचर चेंज झालं तर तो के चेंज होतो, बाकी काही चेंज होणार नाहीये. आता बघा या इक्वेशनला समजून घ्यायचा ट्राय करा. ऍट गिवन टेम्परेचर इट इज रेट कॉन्स्टंट. हा जो आहे दिस नंबर इज कॉन्स्टंट फॉर गिवन टेम्परेचर. समजा मी म्हणलं 25 डिग्री सेल्सिअसला के ची काहीतरी व्हॅल्यू आहे, तर मी टेम्परेचर जर इन्क्रीज केलं तर इन्क्रीज कोण होणार आहे हा. या दोन गोष्टी सेम राहणार आहेत, या गोष्टी पण सेम राहणार आहेत. मग याचा अर्थ होत असतो 25च्या ऐवजी आपण 35 घेतलं की के ची व्हॅल्यू चेंज झाली, त्यामुळे आपोआपच रेट चेंज होतो. सगळ्यांना कळलंय का बरोबर? बट ऍट गिवन टेम्परेचर दॅट व्हॅल्यू ऑफ के इज कॉन्स्टंट. याच्यामध्ये कुणाला काही डाऊट आहे का विचारा जरा. ओके गुड. बघा नेक्स्ट, जर आता आपण असं म्हणलं रेट कॉन्स्टंटला मला डिफाईन करायचं. ओके, डिफाईन करायचं तर आता मी कसं करू शकतो याला डिफाईन. मी असं म्हणू शकतो का बघा, रेट इज इक्वल टू के. हे म्हणता येईल का? स्मॉल के आहे, रेट इज इक्वल टू के हे म्हणता येईल का? तर म्हणता येईल. कधी म्हणता येईल? यांच्या व्हॅल्यूज काय पाहिजेत? 1. बरोबर आहे. म्हणजे ही व्हॅल्यू कशी असली पाहिजे? रेट इज इक्वल टू के व्हेन ए कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू बी कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू 1. असं जर असेल तर रेट इज इक्वल टू के. म्हणजे रेट कॉन्स्टंटला आता आपण डिफाईन कसं करणार? स्मॉल केला. रेट कॉन्स्टंट इज द रेट ऑफ रिएक्शन व्हेन कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ ऑल द रिएक्टन्स इज युनिटी. ज्या वेळेला रिएक्टन्सची कॉन्सन्ट्रेशन्स युनिटी असतात म्हणजे 1 असतात, त्यावेळेला रेट ऑफ रिएक्शन इज द रेट कॉन्स्टंट. काही प्रॉब्लेम येतोय का याच्यात? ओके गुड.
बघा मग आता रेट कॉन्स्टंटचे आपण काही प्रॉपर्टीज बघूयात, कॅरेक्टरिस्टिक्स किंवा प्रॉपर्टीज ऑफ रेट कॉन्स्टंट. दॅट इज स्मॉल के. एक 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 कॅरेक्टरिस्टिक कन्सिडर करू. फर्स्ट, it is characteristic of the reaction. Its value is different for different reaction. जर मी एखादी रिॲक्शन दोन कुठल्या तरी रिॲक्टंटच्या बद्दल बोलत असलो, त्यांच्या रिॲक्शन बद्दल, त्याची रिॲक्शनचा त्या रिॲक्शनचा रेट कॉन्स्टंट वेगळा असेल. ती रिॲक्शनच चेंज केली, रेट कॉन्स्टंट ऑफकोर्स डिफरंट असणार आहे. टेम्परेचर जर दोन्ही रिॲक्शन्सचं सेम ठेवलेलं असेल तर. सेकंड, इट इज कॉन्स्टंट ॲट गिवन टेम्परेचर. इट इन्क्रीजेस, मी असं दाखवतो, इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. अपसाइड एरो म्हणजे इन्क्रीज कन्सिडर केलंय मी आता फक्त इथं शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिताना. इट इज कॉन्स्टंट ॲट गिवन टेम्परेचर, इट इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. थर्ड, independent of reactant concentrations. अर्थ काय होतं, आत्ताचीच आपण समजा रिॲक्शन कन्सिडर केली, ए प्लस बी गिव्स प्रॉडक्ट्स. एचं कॉन्सन्ट्रेशन समजा मी इथे घेतलं 1 मोल, बीचं कॉन्सन्ट्रेशन घेतलं 1 मोल. रिॲक्शनचा काहीतरी आपण टेम्परेचर फिक्स केला आणि रिॲक्शन कॅरी आउट केली. त्याच्यानंतर मी त्याच्याऐवजी घेतलं इथं 100 मोल, रिॲक्शन केली बी 100 मोल घेऊन. तर रेट चेंज होणार का नाही होणार? तर रेट चेंज होणार, पण कशामुळं? तर मी कॉन्सन्ट्रेशन वेगळं घेतलं म्हणून. म्हणजे रेट इज इक्वल टू रेट कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय ए, कॉन्सन्ट्रेशन रेट्स टू काहीतरी एक्स असेल, बी रेट्स टू समथिंग वाय असेल. हे झालं. रेट विल इन्क्रीज ऑर नॉट? करत असताना वाढेलच, कारण इनिशियली पहिल्या रिॲक्शन साठी तो 1 आहे, म्हणजे 1 रेस टू एक्स आहे. हे सुद्धा 1 रेस टू वाय आहे. पण दुसऱ्यासाठी रेट काय येणार आहे? 100 रेस टू एक्स येईल आणि मल्टिप्लाइड बाय 100 रेस टू वाय येईल. म्हणजे त्याच्यामुळे इन्क्रीज होणार आहे, पण के ची व्हॅल्यू सेम राहणार आहे, बिकॉज टेम्परेचर इज कॉन्स्टंट. कळते काय म्हणलंय ते? इट इज इंडिपेंडंट ऑफ रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन. महत्वाचा आहे हा पॉईंट. नेक्स्ट कन्सिडर करू. नेक्स्ट पॉइंट, its value decides if the reaction is slow or fast. रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू जर कमी असेल, स्मॉल व्हॅल्यू दिसली, स्लो असणार रिॲक्शन. हाय व्हॅल्यू दिसली, लार्ज व्हॅल्यू दिसली, ऑफकोर्स ती रिॲक्शन फास्ट असणार आहे. नेक्स्ट, कॅटलिस्ट जर टाकला तर रेट कॉन्स्टंट वाढेल का कमी होईल? Same rate. Increase. Increase. Higher. In presence of catalyst, rate constant increases.
बघा लास्ट इयर असं सांगितलेलं होतं की कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये इक्विलिब्रियम मध्ये चेंज नाही होत. इक्विलिब्रियमची पोझिशन तीच राहते, फक्त तो लवकर अचीव्ह केला जातो. इक्विलिब्रियम लवकर का अचीव्ह केला जाईल? कारण फॉरवर्ड रिॲक्शन रिव्हर्स रिॲक्शन दोन्ही फास्ट होतील. मग दोन्ही फास्ट का होत आहेत? कारण त्यांचे रेट कॉन्स्टंट इन्क्रीज होत आहेत कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये. नेक्स्ट एक पार्ट फक्त मी इथं मेन्शन करून ठेवतो, पण काल बोललो तसंच, ऍक्टिव्हेशन एनर्जी हा पार्ट जोपर्यंत आपला होत नाही तोपर्यंत हा पॉइंट नीट कळणार नाही. बट इफ एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन, त्याला EA म्हणतात, एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन इज स्मॉल, रेट कॉन्स्टंट इज लार्ज. अर्थ याचा आपण एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन ज्या वेळेला असेल त्यावेळेला कळेल याचा अर्थ काय येतो, आपण बोलू त्यावेळेला हे परत. ओके, सो पहिल्या 5 मध्ये काही प्रॉब्लेम आहे का सांगा? लक्षात नाही येत याचं? नाही. ओके गुड. चलो आपण पुढच्या पॉइंट कडे जाऊ. बघूयात एकदा काय आहे नेमकं नेक्स्ट. एखादा पॉइंट मिस नाही ना झालेला ते सुद्धा बघूयात. It is characteristic property of reaction different for different reactions. Constant at given temperature increases with increase in temperature, independent of reactant concentration. Its magnitude determines whether the reaction is slow or fast. पाहिजे आहे, स्पेलिंग मिस्टेक आहे. Rate constant is higher in presence of catalyst, and rate constant is higher for reaction having smaller activation energy. So लास्ट पॉइंट फक्त आपण डिस्कस करू नंतर, ज्या वेळेला त्याचा रेफरन्स आपल्याला हवा असेल त्यावेळेला. म्हणजे आधी आपल्याला जोपर्यंत हे बघत नाही आपण एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन काय हे कळत नाही तोपर्यंत आपण हा पॉइंट बोलण्यामध्ये काही पॉइंट नाही. बघू आपण काय म्हणतोय ते. बघा डिफरन्शिएट बिटवीन, होमवर्क आहे हे करण्याचा ट्राय करा. आपण यातले जे पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स एकदा मी इथं बोलून ठेवतो, म्हणजे मग त्याच्याप्रमाणे तुम्ही तिथं ऍड करू शकाल. बघा रेट ऑफ रिॲक्शन याची डेफिनेशन काय करतो आपण? रेट ऑफ रिॲक्शन, रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे डिक्रीज ऑर म्हणजे चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स अँड प्रोडक्ट्स विथ युनिट टाइम. व्हॉट इज रेट कॉन्स्टंट? Rate constant is the rate at which reactant concentrations are unity. Next, dependence हा point आहे. Dependence on concentration of reactant. Rate of reaction depend करेल का नाही करणार concentration of reactant वर? Depend करते. But rate constant does not depend. इथं म्हणलंय बघा, independent of reactant concentration. Dependence on progress of reaction. जसं रिॲक्शन पुढे पुढे जाते तसा आपण हा ग्राफ काढलेला होता. ए कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम हा ग्राफ काढला होता असा. जसं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल एचं तस तसा रिॲक्शनचा रेट सुद्धा कमी कमी होत जाईल नक्की. पण रेट कॉन्स्टंटचं काय आहे? रेट कॉन्स्टंट डिपेंड्स अपॉन टेम्परेचर. ऍट गिवन टेम्परेचर इट इज कॉन्स्टंट. अर्थ काय होणार आहे याचा? जर टेम्परेचर तुम्ही कॉन्स्टंट ठेवलं तर इट विल रिमेन कॉन्स्टंट, चेंज नाही होणार आहे. ओके, त्याच्यानंतर युनिट. युनिट काय असतं याचं? मोल पर लिटर पर सेकंद असेल, डे असेल, आवर असेल, काहीतरी करून इथं मोल पर लिटर पर युनिट टाइम. आणि याचं डिपेंड्स अपॉन ऑर्डर ऑफ रिॲक्शन. ते काय आहे आपण बघू नंतर. जसं आपलं चॅप्टर पुढे पुढे जाईल ऑर्डर ऑफ रिॲक्शन येईल,
मग त्या ऑर्डरवरती अवलंबून आहे. म्हणजे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन असेल तर पर सेकंद असतो किंवा पर युनिट टाइम असतो. सेकंड ऑर्डर घेतलं की तो चेंज होतो. झिरो ऑर्डर केलं की परत चेंज होतो. सर हा, थर्ड पॉइंट काय होता तो एकदा रिपीट करा ना. थर्ड पॉइंट असा होता, जर डिपेंडन्स ऑन प्रोग्रेस ऑफ रिॲक्शन, याचा अर्थ होत असतो रिॲक्शन जशी पुढे जाईल तसं रेट ऑफ रिॲक्शन वरती काय इफेक्ट होतो आणि रेट कॉन्स्टंट वर काय इफेक्ट होतो. तर आपण असं बघितलं, जशी रिॲक्शन पुढे जाईल तसं कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स कमी कमी होत जाईल आणि त्याच्यामुळे रेट ऑफ रिॲक्शन कमी होईल. इट डिक्रीजेस विथ टाइम. दिस रिमेन्स कॉन्स्टंट. ओके सर, कळलं. ओके, सो नेक्स्ट पॉइंट कडे जाऊ आपण. होमवर्कला घ्या फक्त ते डिफरन्स बिटवीन. नेक्स्ट बघा, सॉल्व्ह द फॉलोइंग प्रॉब्लेम्स. फर्स्ट, चला सॉल्व्ह करू आपण. फाइंड द रेट कॉन्स्टंट ऍट 298 केल्विन ऑफ अ रिएक्शन हॅव्हिंग रेट लॉ. बघा रेट लॉ दिलेला आहे ऑलरेडी. हा रेट लॉ R is equal to K into X concentration into Y square. The rate of reaction is given. रेट आहे, X ची व्हॅल्यू दिली आहे, Y ची व्हॅल्यू दिली आहे, हे इक्वेशन दिलंय. K ची व्हॅल्यू काढता येईल का? नाही येणार. हो, येणार आहे. ठीक आहे, चला घेऊन टाकू आपण. तेव्हा याची आपल्याला गरज नाहीये ऍक्च्युली. 298 केल्विन आपल्याला लागत नाहीये कुठंच, पण ते कॉन्स्टंट टेम्परेचर आहे एवढंच मेन्शन करण्यासाठी त्यांनी आपल्याला टेम्परेचर दिलेलं आहे. सो आपण व्हॅल्यूज घेऊ आणि सॉल्व्ह करायचं ट्राय करू. व्हॅल्यूज लिहून ठेवा बरं. डिलीट करतो, म्हणजे व्हाईट बोर्ड कडे जाऊ आपण. ओके, गिवन काय काय सांगा मला. व्हॉट इज रेट लॉ? R into concentration of X into concentration of Y square. अजून काय काय दिलेलं आहे? रेट इज इक्वल टू Rate of reaction इज इक्वल टू of 0.45 molar मोलर per second. per second. Okay. Then X concentration 0.5 mole molar and Y concentration 0.40. मोलर. काय करायचं, फक्त सबस्टिट्यूट करायच्यात व्हॅल्यूज आपल्याला. Therefore, rate 0.45 is equal to K multiplied by 0.5 multiplied by 0.40 square. K is equal to
So 5.625 answer. ओके, असेल माहिती नाही मला. .4 चा स्क्वेअर काय आला? 0.16. 0.16. Point 16. केच युनिट बघा, याचं युनिट आहे मोल पर सेकंद. याचं युनिट मोल, याचं युनिट मोल. म्हणजे काय आलं? पर मोल पर सेकंद. second molar second. दोन्ही डिनॉमिनेटर मध्ये पर मोल पर सेकंद. नेक्स्ट डिलीट करतो. Write the rate law for reaction. 2NaCl gives twice NO plus Cl2. Calculate rate of reaction if rate constant is काहीतरी value दिली आहे. Active mass of NaCl at certain point of time is 3.2 into 10 raised to minus 3 molar. बघा आता ऍक्टिव्ह मास याचा अर्थ कॉन्सन्ट्रेशन. ओके, मोलर कॉन्सन्ट्रेशन जर असेल तर त्याच्याऐवजी काही वेळेला त्याला ऍक्टिव्ह मास म्हणलं जातं. आता काय काय दिलंय याचा विचार करायचा. बघा बरं, आपल्याला काय काय सांगितलंय, ही इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे, म्हणजे रिॲक्शन दिली आहे, पण विचारताना रेट लॉ विचारलेला आहे. ओके, म्हणजे आपल्याला रेज टू एक्स रेज टू वाय हे काय आपल्याला डायरेक्टली सांगितलेलं नाही. कॅल्क्युलेट रेट ऑफ रिॲक्शन इफ रेट कॉन्स्टंट गिवन आहे. म्हणजे मी इथं मेन्शन करतो, आपल्याला NaCl हेच असणार आहे, R इज इक्वल टू K इंटू NaCl कॉन्सन्ट्रेशन, हाच एकटा रिॲक्टंट आहे, रेज टू एक्स. कॅल्क्युलेट रेट ऑफ रिॲक्शन, R कॅल्क्युलेट करायचा आहे. इफ रेट कॉन्स्टंट हा दिलेला आहे 1.56. त्याच्यानंतर NaCl कॉन्सन्ट्रेशन दिलंय का? दिलंय 3.2 इंटू 10 रेज टू मायनस 3 हे दिलेलं आहे. एक्स दिलाय का? एक्स नाही दिलेला, आणि न देता जर आर विचारलेला असेल, आपल्याला दोन गोष्टी एका वेळेला विचारलेल्या आहेत, काय करायचं? इथं असलेली गोष्ट डायरेक्ट इथे घ्यायची. म्हणजे अशा केसमध्ये आर एक्स काय असतो, जे त्या इक्वेशन मध्ये केमिकल रिॲक्शन मध्ये जे दिसतंय कोइफिशियंट, तो डायरेक्टली आपल्याला यूज करता येतो. ओके, जर त्यांनी रेट लॉ दिलेला नसेल तर. म्हणजे आता काय होणार बघा, राईट द रेट लॉ ऑफ रिॲक्शन. काय म्हणणार आपण? डायरेक्ट आपण सांगायचं व्हॉट इज रेट लॉ. रेट लॉ इज R इज इक्वल टू K इंटू NaCl स्क्वेअर. कळलंय सगळ्यांना? Yes, sir. ओके, तो गिवन व्हॅल्यूज सगळ्या लिहून घ्या आणि मग आपण सॉल्व्ह करायला घेऊयात. सर ऍक्टिव्ह मास म्हणजे काय म्हणलेलं तुम्ही? मोलर कॉन्सन्ट्रेशन. काय काय दिलेलं आहे? फर्स्ट रिॲक्शन इज गिवन,
twice NaCl gives. ऍक्च्युली याच्या सगळ्या गोष्टी दिल्यात, गॅसियस स्टेट आहे वगैरे हे मेन्शन केलेलं आहे. काय काय म्हणले, रेट लॉ क्वेश्चन मार्क. नेक्स्ट, रेट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. के ची व्हॅल्यू दिली आहे, दॅट इज 1.56. बघा आता मी काय सांगतोय, नीट लक्ष द्या. का आधी हे सॉल्व्ह करूयात आणि मग त्यातला ट्रिकी पार्ट सांगू. आधी सॉल्व्ह करू आपण. सिंपल आहे ते सिंपलच ठेवू, आधी आहे तसंच्या तसं पहिलं सॉल्व्ह करू. व्हॉट इज रेट लॉ? हे ट्रिकी आहे बहुतेक करून. थांबा 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 थांबा, हे ट्रिकी आहे बहुतेक. बघा काय म्हणतोय, ऐका नीट शांतपणे. बघा रेट लॉ काय आहे हे आपण कशावरनं ओळखायचं असतं. बऱ्याच वेळेला असा ट्रिकी प्रकार आपल्याला जेईच्या एक्झाम्स मध्ये देतात. जे मी मगाशी म्हणलं की एखादी रिॲक्शन असेल, त्या रिॲक्शनला जर त्यांनी आपल्याला रेट लॉ दिलेला नसेल तर आपण डायरेक्टली रेट लॉ इक्वेशन प्रमाणे घेऊ शकतो. ओके, पण त्यांनी ह्या ज्या व्हॅल्यूज दिल्यात, बाकीच्या व्हॅल्यूज, यातल्या के च्या व्हॅल्यूकडे लक्ष ठेवायचं. अरे एक मिनिट, या के च्या व्हॅल्यूकडे लक्ष ठेवायचं. याच्यामध्ये युनिट दिलेलं असतं आणि युनिट डिपेंड्स अपॉन ऑर्डर ऑफ रिॲक्शन. ओके, असं मगाशी आपण लिहिलेलं होतं. आता त्या ऑर्डर बिल्डर म्हणजे नेमकं काय आहे ते अजून आपल्या कन्सेप्ट व्हायच्यात, पण काय सांगतोय समजून घ्या. आता के ची व्हॅल्यू म्हणजे काय असते? व्हॉट इज के? के व्हॅल्यू इज इक्वल टू रेट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, जो काही रिॲक्टंट असेल तो, रेज टू एक्स आहे. रेटचा फॉर्म्युला काय होतं, युनिट काय होतं? मोल पर लिटर किंवा कॅपिटल मोलर पर सेकंद आहे समजा. इथं पर सेकंद आहे म्हणून मी पर सेकंद घेतोय. मोलर पर सेकंद डिवायडेड बाय ए रेज टू एक्स. व्हॉट इज ए? कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए म्हणजे ते मोलर असेल. आणि समजा आपण असं कन्सिडर केलं की हे 2 आहे, म्हणजे रेज टू 2 आलं पाहिजे. म्हणजे एम मल्टिप्लाइड बाय एम, एमचा स्क्वेअर म्हणजे एम ला एम कट होईल. म्हणजे याचं युनिट काय आलं पाहिजे जर आपण 2 घेतलं असतं तर? पर मोल पर सेकंद. बरोबर आहे का? सांगा मला, बरोबर आहे? पण इथं आपल्याला काय दिलंय बघा, पर मोल स्क्वेअर, मोलर स्क्वेअर पर सेकंद आहे. म्हणजे आपल्याला काय मिळालं पाहिजे? अजून एकदा डिनॉमिनेटर मध्ये एम पाहिजे का? येस सर. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय आली पाहिजे? 3. 3.
म्हणजे जरी आपल्याला बॅलन्स मध्ये इथं 2 दिसत असलं तरी एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड काय असलं पाहिजे त्याचा रेट कॉन्स्टंटचं युनिट. तर हे जर असं असलं तर ते रेस टू 2 च्या ऐवजी रेस टू 3 असं घेतला पाहिजे. कळलं? परफेक्ट. सो मी इकडं मेन्शन करतो. आपण डायरेक्टली इथं म्हणूयात फ्रॉम द युनिट ऑफ के rate law is rate is equal to काय असलं पाहिजे k इंटू NOCL क्यूब विच इज इक्वल. आता व्हॅल्यूज दिल्यात का सगळ्याच्या बघा. आता एकदा रेट लॉ आला की आपल्याकडे सगळ्या व्हॅल्यूज आहेत. रेट कॅल्क्युलेट करायचा आहे 1.56 मल्टिप्लाइड बाय NOCL चा दिलाय कॉन्सन्ट्रेशन क्यूब विच इज इक्वल टू काय ते आन्सर. काय ते आन्सर. -51.12 into 10⁻⁻⁹. नाही, आधी याचा क्यूब केला पाहिजे आणि मग 1.56 ला मल्टिप्लाय केलं पाहिजे. हे आन्सर 10⁻⁻27 आहे. क्यूब आहे तो. क्यूब कसा काढणार लॉग यूज करून 3 log 3.2 into 10⁻³ याची व्हॅल्यू कशी करतो आपण बार 3.32 चा 0 बघा काय आहे 5051. 5051. आता
लॉगची व्हॅल्यू काढली नाही का, मतलब आपण लॉग मला कट केलं पाहिजे. ही लॉगची व्हॅल्यू मल्टिप्लाइड बाय करता येईल का, आता यानं मल्टिप्लाय करता येतं का आपल्याला, करता येतं, फक्त आपल्याला याला अल्जेब्रिक टर्म्स मध्ये कन्वर्ट केलं पाहिजे. म्हणजे मल्टिप्लाइड बाय -3.0000 प्लस 0.505 म्हणजे काय आन्सर येतं. कसं करायचं नाही लक्षात नाही आलेलं बहुतेक. 7 हा काय आलं ग, 7.4847 7.4847 नाही, काय काय गणलं. हे बघा याचा अर्थ इकडे मी लिहिलेला आहे, मेन्शन केला आहे. हे मिनिंग आहे त्याचं. अच्छा अच्छा, मल्टिप्लाइड बाय 3 केल्यानंतरच सांगतेस का. Yes. ओके Yes, sir. ओके ओके, मग बरोबर आहे बरोबर आहे. याचं काय आलं आन्सर एवढ्या टर्मचं, 3 मल्टिप्लाइड बाय -2. 4949. 2.4949 करेक्ट. ओके मग ठीक, विच इज इक्वल टू काय येते म्हणले, -7. 7.4847 ओके, आणि हे 1.56 ना आता मल्टिप्लाय करायचं. सर एक टर्म लॉग मधली आणि दुसरी टर्म ह्याच्यामधली कशी चालू. कुठली रे, ही ना, ही टर्म ना, कन्वर्ट केली ना मी इथं खाली. याचं काय आन्सर आलं आत्ताच, हे -7.4847. सर पण त्याचा अँटीलॉग काढला पाहिजे हा ना, अँटीलॉग काढायचं अजून. करेक्ट मग नंतर 1.56 ने मल्टिप्लाय करू. करेक्ट करेक्ट, अँटीलॉग काढा. काय करणार, 0.4847 काय येत आहे अँटीलॉग. 3053. 3053 म्हणजे फर्स्ट डिजिट नंतर पॉइंट मल्टिप्लाइड बाय 10 रेज टू कॅरेक्टरिस्टिक. which is equal to अरे लॉगला सगळेजण कम्फर्टेबल झालाय का रे आतापर्यंत, काय आहे सिच्युएशन. Yes. झालेत ना.
अजूनही कम्फर्टेबल नाहीये असं कोण कोण आहे त्याकडे? असू शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये, प्रॅक्टिस केली पाहिजे. फक्त कोण कोण आहे आतापर्यंत अजूनही टेन्शन आहे किंवा नाही जमत नीटचं? ओके, सांगा आन्सर काय आलं. 1.56 इंटू 3.053 इंटू 10⁻⁻⁷. काय तर 4.76 4.7 762. इंटू 10⁻⁻⁷. ओके, रेट आहे मोल पर लिटर पर सेकंड. इथं पर सेकंद आहे म्हणून मी पर सेकंड घेतलं. डिलीट करतो. हा, परत एकदा सांगू शकतात का काय केलंय? कुठलं कुठलं काय केलंय, कुठल्या स्टेपचं? ते 3.053 इंटू 10⁻⁻⁷ ते म्हणजे हे कुठनं आलं हे पाहिजे का याचं मल्टिप्लिकेशन हे कसं आलं हे पाहिजे? नाही नाही, ते कुठनं आलं सर? मी ते डिस्कनेक्ट झालं होतं मध्ये. याचं फक्त आपण क्यूब काढलाय 3 लॉग ब्रॅकेट मधली व्हॅल्यू आणि मग त्याचा अँटीलॉग. ठीक आहे. ओके, चलो थांबू मग आता आपण. उद्याचं सगळ्यांना कळलंय ना रे? कोथरूड ब्रांच उद्या सकाळी 8:30 to 10. म्हणजे कोथरूडला तिथं ज्या लोकांना येता येणार आहे त्यांनी तिकडं या. उद्या ऑनलाईन होणार नाही, उद्या आपलं संध्याकाळचं लेक्चर होणार नाही. ओके, सो तिकडे या. थर्मोडायनॅमिक्स वाचून ठेवलेलं असेल, पक्का झालेला असेल चॅप्टर, अजूनच चांगलं. म्हणजे जे काही आपण नोट्स काढत असताना करणार आहे त्यावेळेला एकदम अजूनच परफेक्ट होत जाईल सगळे कन्सेप्ट. त्याच्यानंतर ब्लँक पेपर्स ठेवा जवळ, त्यातल्या त्यात A4 साईजचे असतील तर अजून चांगलं. जर त्याच्यापेक्षा स्लाइट मोठा साईज असतो तो असेल तर अजूनच चांगला ब्लँक पेपरचा. त्याच्यानंतर अजून काय कलर्ड पेन्स ठेवा आणि टेक्स्टबुक घेऊन या. बाकी काही लागणार नाही आपल्याला, होपफुली नाही लागायचं. भेटू आपण उद्या. कोथरूडची ब्रांच उद्या असेल आणि सिंहगड रोडला संडेला 2 बॅचेस करायच्या असं मी आणि रोहन सरांनी ठरवलंय. कारण 2 वेगवेगळ्या क्लासरूम्स मध्ये आपण वेगवेगळे बॅच करून कमी कमी स्टुडंट्सना घेऊन आम्ही परत तेच तेच शिकवतो वाटल्यास, पण ते जरा सेफ असेल तो वेगवेगळं करूयात. आणि मग त्याच्याप्रमाणे मला असं वाटतं मुला मुलांची बॅच, मुलींची बॅच असं काहीतरी करता येईल. किंवा काय तुम्हाला एकत्र शिकायला जास्त आवडत असेल, मुलांना मुली बघत बघत शिकायला आवडत असेल तर तसं करू आपण. असं काही नाही. सो आपण एकत्र उद्या परवा संडेला जसं एकत्र येऊ त्यावेळेला आपण ठरवू किती जण तिथे येत आहेत, किती जण ऑनलाईनच अटेंड करायचं म्हणतात. त्याच्याप्रमाणे किती गर्दी होईल त्याच्याप्रमाणे आपण बॅच पाडूयात तिथंच. ठीक आहे, चलो थांबू आता. टाटा टाटा. हॅलो सर. हा बोल ग. सर तुम्ही जे ऑफलाईन उद्या घेणार आहात ते ऑनलाईनही घेणार आहे ना? ऑनलाईन घेणार आहे पण संडेला. ओके सर. संडेला 9:15 to
10:45 हे संडेला ऑनलाईन असेल. ओके सर. ओके, थँक्यू. होपफुली ते वर्क होईल. ट्राय करणार आहे ऍक्च्युली तो. त्यावेळेला पण रेकॉर्डिंग सुद्धा करून ठेवणार आहे, म्हणजे अडचण जर काही काय स्ट्रीमिंगला काही अडचण आली ऑनलाईनला तर रेकॉर्डिंग असेल त्याचं आपल्याकडे, त्यामुळे डोंट वरी. ओके, चलो टाटा टाटा.